छत्रपती शिवशंभू भक्त भाग 23। आज आपण जाणून घेणार आहोत त्या युवराजांबद्दल ज्यांच्या नजरेत तेज होतं, आवाजात वज्र होतं आणि उत्तरात जळजळीत सत्य। छत्रपती शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते। त्यांनी संघर्षातून स्वतःचं स्थान निर्माण केलं। पण छत्रपती संभाजी महाराज ते जन्मताच युवराज होते। म्हणूनच त्यांच्या वृत्तीत, आत्मविश्वासात आणि बोलण्यात राजसपणा होता। दिसायला राजबिंडे, सुमारे 6 फूट 3 इंच उंच, धाडसी, विद्वान आणि हजरजबाबी। पण त्यांची ही रोखठोक वृत्ती अनेकांना खटकली। स्वराज्यातही त्यांचे शत्रू निर्माण झाले, कारण सत्य बोलणारा माणूस नेहमीच सगळ्यांना आवडत नाही। वज्रगडावरील ओलीत जेव्हा शिवरायांनी मिर्झा राजा जयसिंग यांच्यासोबत तह केला, तेव्हा तहाची पूर्तता होईपर्यंत शंभूराजांना वज्रगडावर ओलीस ठेवण्यात आलं। तह पूर्ण झाला आणि परतीच्या वेळी दिलेर खान त्यांना एक भला मोठा हत्ती भेट दिला। दिलेर खानाने थोड्या उपहासाने विचारलं, इतका मोठा हत्ती तुम्ही दख्खनला कसा घेऊन जाणार? क्षणाचाही विलंब न लावता शंभूराजे म्हणाले, हत्ती तर आम्ही कसाही घेऊन जाऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील याचा आम्ही विचार करतो आहोत। हा फटका फक्त दिलेर खानालाच नव्हे तर संपूर्ण मोगलाईला बसला। अशा जळजळीत उत्तरांनी त्यांनी वेळोवेळी औरंगजेब यालाही चपराक दिली। संभाजी महाराज फक्त तलवारीनेच नाही तर शब्दांनीही रणांगण जिंकत होते। राजसवृत्ती, निर्भीड स्वभाव आणि स्वराज्यप्रती अखंड निष्ठा यामुळेच ते खरे युवराज ठरले। इतिहास त्यांना कठोर म्हणतो, पण सत्य असं आहे, ते स्वाभिमानी होते, ते स्वाभिमानी होते। जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे।